नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या चॅनेलवरती आपणा सर्वांचे स्वागत करते. होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते. यंदा होळी हा सण कधी साजरा करणार या संदर्भात मोठा संभ्रम आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे 2 आणि 3 मार्च रोजी पौर्णिमा येत आहे आणि चंद्रग्रहणही आहे. त्यामुळे होलिका दहन आणि धुलिवंदन कोणत्या दिवशी साजरे करावे याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. दिवाकर पंचांगानुसार होलिका दहनाचा सण 2 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. कारण पौर्णिमा तिथी संध्याकाळी 5:56 सुरू होते आणि पौर्णिमा तिथी 3 मार्च रोजी सायंकाळी 5:08 संपते. त्यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन करणे योग्य ठरेल. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते त्या दिवशी होलिकेचे दहन करावे. अशा परिस्थितीत दिवाकर पंचांग आणि ऋषिकेश पंचांग किंवा दोघांच्याही गणनेनुसार 2 मार्च रोजी होलिकेचे दहन करणे शास्त्रानुसार योग्य आहे. यानंतर 3 मार्च रोजी पौर्णिमा संध्याकाळी 5:56 राहील. त्यामुळे या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाणार नाही. धुलिवंदन हा सण चैत्र कृष्ण प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो. त्यामुळे धुलिवंदन 4 मार्च रोजी साजरे केले जाईल. मित्रांनो, होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. होळी हा सण वर्षातील शेवटचा सण आहे. त्या दिवशी भूमातेला म्हणजेच पृथ्वीला वंदन करायचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल अशा भविष्याची गुढी उभारायची, अशी आपली विचारगर्भ परंपरा आहे. माती असशी मातीस मिळशी हा सृष्टीचा नियम असं म्हणतात. जे जळण्यासारखं असेल, त्याग करण्यासारखं असेल त्याचा नायनाट होळीच्या दिवशी व्हावा. मनातील कुविचार, दुःशब्द यांचा होळीच्या दिवशी वाट करून द्यावी आणि दुसऱ्या दिवशी पंचमहाभूतातील पहिल्या तत्वाला म्हणजेच पृथ्वीला नमस्कार करून आपल्याला कामाला लागावे. होळीची सोप्या पद्धतीने विधिवत पूजा कशी करावी, मंत्र आयुर्वेदानुसार होळीचे कोणते फायदे, तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत या सर्वांची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमधून आपणास देणार आहोत. मित्रांनो, होलिका दहन हे पौर्णिमेला भद्राकाळ वगळून करावे. होळीच्या दिवशी देवाचे नामस्मरण करणे अनेक पटींनी फलदायी असते. या दिवशी जप, ध्यान, नामस्मरण करून सुखसमृद्धी बळकट करावी. होळीच्या आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमवल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्यांचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडांच्या त्या फांद्यांना कपड्याचा एक तुकडा बांधतात. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते. नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, शेणाच्या गोवऱ्या रचल्या जातात. दहन करताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणाबाजीही केली जाते. होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचे लाकूड वापरू नये. या वृक्षांची लाकडे जाळल्याने नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडाचे लाकूड वापरावे. होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडे जाळणे शुभ मानले जाते. होलिका दहनात होलिकाची पूजा केली जाते. शास्त्रानुसार होळी दहनाच्या आधी आंघोळ करावी. सर्वप्रथम गणेशजींचे स्मरण करून त्या ठिकाणी पूजा करायची आहे. त्या ठिकाणी पाणी शिंपडून जागा स्वच्छ करून ते स्थान शुद्ध करावे. ज्या ठिकाणी होलिका ठेवली जाते ती जागा शेणाने सारवली जाते. मधोमध एक लाकडी खांब लावून त्याच्या भोवती गायीच्या शेणाने बनवलेल्या शेणी रचल्या जातात. तसेच दहनापूर्वी 4 शेणी सुरक्षित ठेवल्या जातात. एक पूर्वजांच्या नावाने, दुसरी श्री हनुमानच्या नावाने, तिसरी सीतामातेच्या नावाने आणि चौथी कुटुंबांच्या नावाने. त्यानंतर होळीच्या पूजास्थळाच्या ठिकाणी उत्तर व पूर्व दिशेला तोंड करून बसावे. त्यानंतर पूजेमध्ये गायीच्या गोवऱ्याचा वापर करून होलिका आणि प्रल्हादाच्या मूर्ती बनवाव्या. होलिकेस 4ही बाजूने 3 किंवा 7 फेरे करून कच्चा धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. एक कलश पाणी, अक्षदा, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. अनेक धान्यांचा अंश जसे गहू, चणे इत्यादींच्या लोंबी त्याही आहुती देण्यात येतात. त्यानंतर दोन्ही हात जोडून उभे राहून मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. नरसिंहाची पूजा करत होळीची परिक्रमा करावी. प्रदक्षिणा या 4, 7 किंवा 11 वेळा घालाव्या.
प्रदक्षिणा मारताना तांब्याचा कलश पाणी भरून घ्यावा. तो अगोदर काळे तीळ, मोहरी व मीठ आपल्या डोक्यावरून फिरवून अग्नीमध्ये टाकावे. मग होळीला प्रदक्षिणा घालताना तांब्यामधील पाणी हळूहळू सोडावे. पाणी सोडताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अवश्य जप करावा. तसेच परिक्रमा करताना घरातील सर्व व्यक्तींचे कल्याण हो आणि शांतता समाधान कायम राहो ही प्रार्थना करावी. होलिका दहनानंतर नारळ, कणीस किंवा सप्तधान्य, नवीन पिकाचा काही भाग, गहू, हरभरा, जवस होलिकेत अर्पण करावे. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रेत करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणण्यास घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो. होळीची पवित्र राख घरात ठेवावी. होळीला अग्नीमध्ये दहन करण्यात येणाऱ्या समिधेमध्ये अर्थात लाकडांमध्ये द्रव्य, देवता आणि त्याग या 3 गोष्टींचा समावेश असल्याचे समजवण्यात येते. होलिकेचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानण्यात येतो आणि त्यांच्या सभोवताल केलेली परिक्रमेमुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. होलिकेच्या अग्नीमध्ये अहंकार, अज्ञान आणि दुष्कर्माचा त्याग करून सत्कर्माचा मार्ग पकडण्याचा या दिवशी परंपरेनुसार सल्ला देण्यात येतो. तसेच भक्त प्रल्हादाप्रमाणे भक्तीत लीन राहून आपल्या देवावर विश्वास ठेवण्याचेही सांगण्यात येते. ज्याप्रमाणे दुष्ट होलिकेचे दहन झाले त्याप्रमाणेच दुष्ट गोष्टींचे दहन करून पुढे सर्व काही चांगले होण्याची मनोकामना करण्यात येते. मित्रांनो, होळीच्या दिवशी देवाचे नामस्मरण करणे अनेक पटींनी फलदायी असते. या दिवशी जप, ध्यान, नामस्मरण करून सुख समृद्धी बळकट करावी. मित्रांनो, होळी दहनाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नये, कारण या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त असतो. होळी दहनाच्या वेळी आपल्या डोक्यावर रुमाल किंवा ओढणी किंवा पदर घ्यावा. होळीच्या दिवशी जादूटोणा हा जास्त प्रमाणात केला जातो, म्हणून या दिवशी कोणत्याही अनोळख्याच्या घरी जाऊ नये. अनोळखी माणसांनी दिलेल्या कोणत्याही वस्तू खाऊ नये. होळीच्या दिवशी शिळे अन्न खाऊ नये. दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये. होळी दहनाच्या दिवशी मादक पदार्थ सेवन करू नये. होळीच्या दिवशी रात्री तंत्र केले जातात, म्हणून सुनसान जागी जाऊ नये. होळीच्या दिवशी चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये. होळीतल्या अग्नीला जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे नवविवाहित महिलांनी ही आग पाहू नये असे म्हणतात. एखाद्या नवविवाहितेने होळीची आग पाहणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा महिलेने होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही आईवडिलांचे एकुलते एक अपत्य असाल तर होळी पेटवू नका. एकुलत्या एक अपत्याने होळी पेटवणे अशुभ मानले जाते. तुम्हाला भावंड असतील तर तुम्ही होळी पेटवू शकता. होळीच्या दिवशी कोणालाही काही उसने देऊ नये. तसे केल्यास घरातील भरभराट जाते आणि आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणालाही कर्ज किंवा उसने पैसे देणे मित्रांनो टाळावे. होळिकेची पूजा प्रत्येकाच्या घरात समृद्धी येते, चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा या उद्देशाने होलिका दहन केले जाते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक हाईप नक्की करा. धन्यवाद.